तर खरात प्रकरणावरून विकास लवांडेंनी तटकरेंवर निशाणा साधलाय। तटकरेंच्या फोटोमधील बोटांच्या जखमेचं रहस्य काय असा सवाल लवांडेंनी केलाय। तर गाडीचा दरवाजा लावताना तटकरेंच्या अंगठ्याला दुखापत झाली असं उत्तर आनंद परांजपेंनी दिलं। सुनील तटकरे साहेबांना माझी नम्र विनंती आहे, एप्रिल 2024 मध्ये आपल्या अंगठ्याला कशाची जखम झाली होती, चिकटपट्टी का लावलेली आहे, आपण अशोक खराच्या नादी लागला होतात का, कुणी तर्जनी कापते, कुणी अंगठा कापते, तटकरे साहेब त्या जखमेचं रहस्य महाराष्ट्राला जरा कळू द्या ना। गाडीत परत बसत असताना मी गाडीचा दरवाजा लावला आणि त्यांच्या अंगठ्याला ती दुखापत झाली। 6-7 टाके त्या अंगठ्याला त्यावेळेला पडले आणि त्यावेळेला ते शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार करत होते, हे देखील त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले। खरं तर आनंद परांजपे यांना मी जाहीरपणे प्रश्न विचारलाय की तुमच्या कपाळावर पूर्वीपासून एक मोठा टिळा असायचा, आता उभे 3 टिळे लावलेत, ते कोणत्या बाबाचे आहेत? पहिला टिळा कोणत्या बाबाचा आहे? दुसरे आता उभे 3 टिळे लावलेत, ते कोणत्या बाबाचे आहेत? हातातले गंडेदोरे कोणत्या बाबाचे आहेत? जरा त्याचं स्पष्टीकरण करता का? गंडेदोरे बांधता, बुवा बाबांच्या नादी लागता, अशोक खराच्या फाईलमध्ये तुमची नावं दडली आहेत का? तुम्ही का अस्वस्थ झालाय? तर आई भगवतीचं पवित्र कुंकू माझ्या कपाळावर असल्याचं आनंद परांजपेंनी म्हटलं। आनंद परांजपेंनी ट्विट करत विकास लवांडेंना उत्तर दिलं। परांजपेंनी कपाळावर लावलेला गंध कोणत्या बाबाचा आहे असा सवाल विकास लवांडेंनी केला। तर आनंद परांजपेंनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं ते आपण पाहूया। सध्या सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवामध्ये आई भगवतीचं कुंकू माझ्या कपाळावर आहे असं आनंद परांजपेंनी म्हटलंय। कपाळावरील कुंकू आणि गोल टिळा यावरून माझ्या पुरोगामित्वावरती प्रश्न विचारण्यापेक्षा तुमच्या पक्षाचे नेते रोहित पवार गुवाहाटीत मा कामाख्याच्या देवीच्या दर्शनाला गेले होते, त्यांच्या कपाळावरील कुंकू तुम्हाला दिसलं नाही का? त्यांच्या कपाळावरचं कुंकूच आहे ना असा सवाल देखील यावेळेला आनंद परांजपेंनी विचारला। बळी दिलेल्या रेड्याचं रक्त तर नाही ना, विचारून घ्या तुमच्या नेत्याला असा सवाल देखील यावेळेला आनंद परांजपेंनी केला। तर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला नाही, त्यांना पाय उतार केला असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। खरात प्रकरणामध्ये चाकणकरांची नार्को टेस्ट करा असं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलंय। येत्या 2 दिवसात चाकणकरांबाबत मी आणखी एक गौप्यस्फोट करणार असल्याचं अंधारेंनी म्हटलंय। 2 दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला। मुळात तो राजीनामा नाहीच आहे, कारण राजीनामा मनाने दिला जातो। यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि महत्त्वाचं त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय अजून बरेचसे खुलासे होऊ शकणारे नाहीत आणि त्यामुळे त्या गुन्हेगार कशा ठरू शकतात आणि त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो या संबंधातल्या अनेक गोष्टी पुढच्या 2 दिवसानंतर मी स्वतः आणते। तर पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलं। पीडित महिलांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन देखील नितेश राणेंनी दिलं। प्रत्येक धर्मामध्ये अशोक खरासारखे काही सडके आंबे निघतातच असं नितेश राणेंनी म्हटलंय। अशा कुठल्याही माता भगिनींना त्या संदर्भात अगर काही त्रास झाला असेल तर त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही त्यांना मदत करू शकतो। आता प्रत्येक धर्मामध्ये असे सडके आंबे असतात, ख्रिश्चन मिशनरी आहेत, किती मौलवी धर्माला खराबच करतात। हिंदू समाजामध्ये असे 1-2च सध्या क्वचित निघतात आणि त्यांचा आणि त्याचा हिंदू धर्माचा काही संबंध पण नाही। आणि म्हणून ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की सरकार म्हणून आम्ही त्या सगळ्या भगिनींच्या बरोबर आहोत। कोणीही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचं महायुतीचं सरकार करणार आहे।